अमरावतीतून एक ब्रेकिंग न्यूज येते। अमरावतीतून काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाय। अमरावतीमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळते आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाय। साम टीव्हीवर याचीच आपण थेट दृश्य पाहतोय। अमरावतीमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळते। अमरावतीतून आता बळवंत वानखेडे हे उभे आहेत। हे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि साम टीव्हीवर आपण याचीच एक्सक्लुझिव्ह सध्या दृश्य पाहतोय। अमरावतीमध्ये नवनीत राणा या महायुतीच्या भाजपच्या उमेदवार आहेत, तर बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीकडून उभे। तर प्रहार पक्षाने सुद्धा आता दिनेश बोब यांना उभं केलेले, त्यामुळे ही तिरंगी लढत अमरावतीतून पाहायला मिळते। आणि सध्या साम टीव्हीवर थेट दृश्य आपण पाहतोय। बळवंत वानखेडे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। तर तिकडे संजय जाधव यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। संजय जाधव हे परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत। परभणीत यंदा संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर असा थेट सामना होणार आहे। दोन्ही मुलींसोबत जाधव यांनी मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क सुद्धा बजावलाय। शारदा महाविद्यालयात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी परभणीतली ही थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। परभणीमध्ये आता संजय जाधव यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्या दोन मुली सुद्धा त्यांच्यासोबत होत्या। मी एवढे सांगेन की प्रथम मी शिवसेना प्रमुखांना अभिवादन करतो आणि आजची लोकसभेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि लोकशाहीतले पवित्र दान आज या ठिकाणी लोक करणार आहेत। हे दान करताना मात्र लोकशाहीच्या मध्ये कशी हुकुमशाही स्टेप बाय स्टेप लादल्या जाते आहे हिचा विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी लोक मतदानातून आपला रोष व्यक्त करतील। या ठिकाणी या निमित्ताने सांगतो। तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाय। अकोला शहरातल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे। तर तिकडे नांदेडमध्ये सुद्धा आपण पाहतोय काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आणि भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। अकोला जिल्ह्यातील पळसो बढे या गावामध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस वर्ध्यातल्या देवळीमध्ये त्यांनी आपला हा मतदानाचा हक्क बजावलाय। तर रविकांत तुपकर यांनी सुद्धा बुलढाण्यातील सावरा इथं आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर महत्त्वाची दृश्य सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय। अभय पाटील, रामदास तडस, रविकांत तुपकर, अनुप धोत्रे यांनी आपला मतदानाचा हक्क यावेळी बजावलेला आहे। वसंत चव्हाण यांनी सुद्धा मतदान केलेले आणि साम टीव्हीवर हीच महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। आज 8 मतदारसंघात हे मतदान होत आहे।